महात्मा गांधी म्हणजेच मोहनचंद करमचंद गांधी यांच्या मुलाच्या मुलाचा मुलगा तुषार गांधी हा उघड प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेला विरोध करतो। आता मी का बरं म्हणतोय उघड? पूर्वी छुपा विरोध होता, आता ते उघड करते। मुळात तुषार गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना विरोध म्हणजे काय? तर हा विरोध नाही, हे षडयंत्र आहे। 1947 पूर्वीही आंबेडकरांना विरोध होता आणि आता 2024 सालीही आंबेडकरांना विरोध आहे। फरक एवढाच आहे, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आता मात्र प्रकाश आंबेडकर आहेत। भारतीय राज्यघटना धोक्यात आहे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या ठिकाणचा प्रस्थापित राजकारणी धोक्यात आहे। या महाराष्ट्रातील प्रस्थापित राजघराणे धोक्यात आहे। या ठिकाणचा गांधी परिवार धोक्यात आहे। मग काय करायचं? वंचितांची, मागासवर्गीयांची, बहुजनांची दिशाभूल करायची आणि त्यांना काय सांगायचं? भारतीय राज्यघटना धोक्यात। कशाची भारतीय राज्यघटना धोक्यात आहे? अरे तुम्ही धोक्यात आहेत म्हणून तुम्ही भारतीय राज्यघटनेचा आश्रय घेताय। हे तुम्हाला का सांगतोय? हे तुम्हाला चित्र स्पष्ट झालं पाहिजे की नक्की काय होते आंबेडकरवादाबद्दल, नक्की आंबेडकर परिवाराबद्दल काय होते, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला कसा विरोध केला जातो, हे तुम्हाला सगळं चित्र कळावं। बहुजनांना, नाहिरे वर्गाला, सुशिक्षितांना, विचारवंतांना कळावं म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो। आणि असीम सरोदे आहेत। मुलाखत देणारा हात करून म्हणतोय असीम सरोदे आहेत, म्हणजे ह्याच्यावरून कळतं स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये हातभार कोणी लावलेला आहे। मग मात्र असीम सरोदेने तिसरा लिटमस पेपर बाहेर काढला आणि ते तिसरे लिटमस पेपर कोण? ज्यांच्या विचारामध्ये अतिजलद बदल झाला, प्रचंड प्रकाश पडला, अशा अंधाऱ्यांच्या सुषमा अक्कांचाही प्रभाव पडला नाही, लिटमस पेपर फेल। नमस्कार, मी सचिन कुमार जाधव अलर्ट न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज एक महत्त्वाचा विषय आपण समोर घेऊन येतो आहे आणि तो विषय आहे आंबेडकर वर्सेस गांधी। होय, 1947 पूर्वी आंबेडकरवाद आणि आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेला गांधींचाच विरोध होता। याचा लिखित आणि मौखिक इतिहास आजही उपलब्ध आहे। आता उदाहरण जर द्यायचं झालं तर पुणे करार आहे, संसदेमध्ये पारित न झालेला हिंदू कोड बिल आहे। ज्या प्रमाणात त्या काळात विरोध झाला त्याप्रमाणे आजही 2024 मध्ये आंबेडकरवाद आणि आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेला विरोध होते। फरक फक्त एक आहे, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध व्हायचा आणि आज प्रकाश आंबेडकरांना विरोध होतोय। प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेला विरोध होतोय। मुळात प्रकाश आंबेडकरांची राजकीय भूमिका तपासली असता आपल्याला काय दिसून येतं? प्रकाश आंबेडकर हे या महाराष्ट्रातील नाहिरे वर्ग, वंचित बहुजन वर्ग यांना न मिळालेला सत्तेतील वाटा मिळवण्यासाठी प्रखरपणे आपली राजकीय भूमिका मांडत आहेत आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे। असं असताना महात्मा गांधी म्हणजेच मोहनचंद करमचंद गांधी यांच्या मुलाच्या मुलाचा मुलगा तुषार गांधी हा उघड प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेला विरोध करतो। आता मी का बरं म्हणतोय उघड? पूर्वी छुपा विरोध होता, आता ते उघड करते। मुळात तुषार गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना विरोध म्हणजे काय? तर हा विरोध नाही, हे षडयंत्र आहे। हे कशाचं षडयंत्र आहे? या महाराष्ट्रातील प्रस्थापितांचं राजकारण अबाधित ठेवण्याचं षडयंत्र आहे। या महाराष्ट्रातील प्रस्थापित राजघराणं अबाधित राहिलं पाहिजे यासाठीचं हे षडयंत्र आहे। म्हणजे तुषार गांधींना काय पाहिजे? या महाराष्ट्रातील वंचित वर्ग, या महाराष्ट्रातील बहुजन वर्ग, या महाराष्ट्रातील नाहिरे वर्ग, या महाराष्ट्रातील मागास वर्ग हा कायमच काँग्रेसच्या ताटाखालचा मांजर राहिला पाहिजे, हेच तुषार गांधी आणि त्यांच्या टीमला अपेक्षित आहे।
मुळात ज्या मराठी वृत्तवाहिनीवर तुषार गांधी यांची मुलाखत होऊ घातली आहे, मी काय म्हणतोय लक्ष द्या, घेण्यात आलेली नाही, होऊ घातलेली आहे, यामागचं षडयंत्र रचणारे दुसरे तिसरे कोणी नसून ज्यांना या महाराष्ट्रातील जनता शकुनी मामा म्हणून ओळखते ते असीम सरोदे. आता हे असीम सरोदे कोण? तर हे असीम सरोदे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं वकीलपत्र घेतले. आता असीम सरोदे यांनी भरगच्च फी घेतली आणि उभाटा शिवसेनेची बाजू न्यायालयात मांडली. त्या ठिकाणी सत्याचा विजय झाला. मुळात त्यांना बाजू मांडता आली नाही का आली हा भाग निराळा, परंतु सत्याचा विजय झाला. असीम सरोदे यांचा पराभव झाला. मग तोंड कसं दाखवायचं म्हणून काय करतात हे असीम सरोदे? रस्त्यावर उतरून उभाटाची बाजू मांडतात. मुळात असीम सरोदे यांच्या मनामध्ये आंबेडकर वाद आणि आंबेडकर परिवाराबाबत तिरस्कार होता आणि आहे. मग काय, आंबेडकर वादाचा तिरस्कार करणारे, आंबेडकर परिवार वादाचा तिरस्कार करणारे अशा लोकांचा समूह तयार करायचा, त्यांना स्क्रिप्ट द्यायची आणि प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय भूमिकेचं विरोध करायचा, प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका उद्ध्वस्त करून टाकायची. हे काम, हे षडयंत्र असीम सरोदे यांनी रचलेलं आहे. त्यांनी काय केलं? सुरुवातीला पहिला लिटमस पेपर वापरला आणि आपली स्क्रिप्ट दिली. सुपारीबाज पत्रकार ज्याच्या गळ्यामध्ये अदृश्य नेत्याचा पट्टा आहे. लक्षात आलं ना मी कोणाविषयी बोलतोय? निखिल वागळे याच्या हातामध्ये ही स्क्रिप्ट दिली. त्यांनी ती स्क्रिप्ट वाचली. सेम पॅटर्न, मुलाखत आणि स्क्रिप्ट वाचन. तिथं बुमरँग झालं. पहिला लिटमस पेपर वाया गेला. मग असीम सरोदेने स्वतः स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली विविध मंचावर जाऊन, ठिकठिकाणी. तिथेही त्याचा काही परिणाम झाला नाही, प्रभाव झाला नाही. मग मात्र असीम सरोदेने तिसरा लिटमस पेपर बाहेर काढला. आणि ते तिसरे लिटमस पेपर कोण? ज्यांच्या विचारामध्ये अतिजलद बदल झाला, प्रचंड प्रकाश पडला, अशा अंधाऱ्यांच्या सुषमा अक्का. सुषमा अक्कांचाही प्रभाव पडला नाही, लिटमस पेपर फेल. मग मात्र असीम सरोदेने चौथा लिटमस पेपर हाती दिला आणि तो वापरला आणि स्क्रिप्ट हाती दिली मानवांच्या श्यामला. तिथंच ते फसले. हे मानवांचे श्याम स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केले. कानात बदल नाही, मात्रा बदल नाही, सेम सुपारीबाज पत्रकाराची स्क्रिप्ट इथं आली. काय म्हणतायत? प्रकाश आंबेडकरांना किती जागा पाहिजे होत्या त्यांनी ते सांगितलंच नाही. मुळात त्यांना युती करायचीच नव्हती. नंतर त्यांनी 12 जागा मागितल्या, त्या हास्यास्पद होत्या. ते त्यांना 5 देत होते, हे 3 मागत होते, हे 5 देत होते. ही सेम स्क्रिप्ट इथं जी होती ते इथंच आहे, बरोबर ना? ते घटना वाचवायला पाहिजे, मग हे करायला पाहिजे, मग ते करायला पाहिजे. अरे श्याम मानव, तुम्ही कोण आहे? राजकीय व्यक्ती तर नाही आहेत ना? नीट स्क्रिप्ट तरी वाचा. इथंच फसलं गेलो तुम्ही. लक्षात येतं तुम्ही स्लीपर सेल आहात, बरोबर ना? आंबेडकरवादातले स्लीपर सेल आहात. मग मात्र या ठिकाणी असीम सरोदेने आपला 5वा हुकमी एक्का बाहेर काढला. 5वा हुकमी म्हणजे 5वा लिटमस पेपर आणि हुकमी एक्का बाहेर काढला. आंबेडकरांचे पारंपरिक विरोधक गांधी यांना त्यानं बाहेर काढला. मुळात तुषार गांधी यांचा अप्रत्यक्ष विरोध होताच, छुपा विरोध होताच आंबेडकरवादाला, भारतीय राज्यघटनेला आणि आंबेडकर परिवाराला. आता मात्र असीम सरोदेने त्यांना सांगितलं, आता आपल्याला दृश्य विरोध करायचा आहे, अदृश्य विरोध नाही करायचा. मग काय केलं? तुषार गांधी यांच्या घरामध्ये मुलाखत होऊ घातली. दोघात न दिसणारा तिसरा असीम सरोदे त्या ठिकाणी उपस्थित आहे. दिसलं मगाशी मी तुम्हाला सांगितलं कसा होता तो तिथं. आणि त्यांनी स्क्रिप्ट दिली आणि त्या ठिकाणी स्क्रिप्ट वाचन सुरुवात झालं. आता बघा, हे तुम्हाला काय सांगतोय, हे तुम्हाला चित्र स्पष्ट झालं पाहिजे की नक्की काय होतंय आंबेडकरवादाबद्दल, नक्की आंबेडकर परिवाराबद्दल काय होतंय, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला कसा विरोध केला जातो, हे तुम्हाला सगळं चित्र कळावं. बहुजनांना, नाहिरे वर्गाला, सुशिक्षितांना, विचारवंतांना कळावं म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो. आता मुळात ज्यावेळी या भारत देशामध्ये
भारतीय राज्यघटना धोक्यात आहे आणि भारतीय जनता पक्षाला मुळं तो जातीवादी आहे आणि भारतीय राज्यघटना धोक्यात आहे असं ज्या ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी लक्षात ठेवायचं, भारतीय राज्यघटना धोक्यात नाही, ती सक्षम आहे, व्यवस्थित आहे. आणि विचार करायचा की भारतीय जनता पक्ष जातीवादी नाही, हे लक्षात ठेवायचं. मग काय तर भारतीय राज्यघटना धोक्यात आहे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या ठिकाणचा प्रस्थापित राजकारणी धोक्यात आहे, या महाराष्ट्रातील प्रस्थापित राजघराणी धोक्यात आहे, या ठिकाणचा गांधी परिवार धोक्यात आहे. मग काय करायचं? वंचितांची, मागासवर्गीयांची, बहुजनांची दिशाभूल करायची आणि त्यांना काय सांगायचं? भारतीय राज्यघटना धोक्यात. कशाची भारतीय राज्यघटना धोक्यात आहे? अरे तुम्ही धोक्यात आहेत म्हणून तुम्ही भारतीय राज्यघटनेचा आश्रय घेत आहेत. मुळात भारतीय राज्यघटनेला छुपा विरोध, अदृश्य विरोध तुम्ही लोकांनी केलेला आहे. हे मला उघडकीस आणण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता मुळात आपण जो विषय हाती घेतलेला आहे, ॲनालिसिस करायचे अशा लोकांची, अशा मुलाखतीचा. आता तुषार गांधी यांच्या मुलाखतीचा आपण ॲनालिसिस करूया. अमानुष चालीरीती पद्धतींना विरोध करून तर्कशुद्ध पद्धतीनं केलेला विचार, जो विचार सामाजिक, नैतिक, कायदेशीर कसोटीवर कसून सिद्ध करण्यात आलेला आहे, त्याला पुरोगामी विचार किंबहुना पुरोगामी तत्व म्हटलं जातं. म्हणजेच काय? सर्वसमावेशक सामाजिक विचार म्हणजे पुरोगामी तत्व. असं असताना तुषार गांधी काय म्हणतायत मुलाखतीच्या पहिल्या मुद्द्यामध्ये? प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र म्हणून आम्ही त्याचं नाव ठेवलं आहे. आणि महाराष्ट्राची जे एक छबी होती पुरोगामी, सिद्धांतवादी आणि सहिष्णू, ते गेल्या 1-2 वर्षापासून फार बिघडली आहे. आणि जे आपण एक सिद्धांतवादी राजनीती वगैरे जे बघायचो आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्राला एक प्रमुख स्थान पुरोगामी राज्य म्हणून भेटलं होतं, सिद्धांतवादी राजनीती वगैरेमुळे महाराष्ट्राला पुरोगामी तत्व मिळालं आहे असं ते म्हणत आहेत. सिद्धांतवादी राजनीतीमुळे पुरोगामी तत्व मिळतं महाराष्ट्राला. मग सामाजिक विचाराचं काय? यातून तुषार गांधी आणि त्यांच्या टीमचा अजेंडा स्पष्ट होते. एक, ते काय करतायत? राज्यघटना धोक्यात आहे तर म्हणतायत भाजपला मतदान करू नका, वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका म्हणतात. आता त्यांचा दुसरा अजेंडा हळूच पुढे येतोय, पुरोगामी महाराष्ट्र. आलं का लक्षात? आता ते सांगतील पुरोगामी महाराष्ट्र आहे वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका, वंचित बहुजनला मतदान करू नका. आणि तुषार गांधी आणि त्यांची टीम ज्यांना सांगेल त्यांनाच मतदान करा. म्हणजे पुन्हा एकदा या महाराष्ट्रात घराणेशाही अस्तित्वात आणण्याचा चाललेला हा खटाटोप आहे. वोट वाया घालू द्यायचं नाही. आम्हाला हे मान्य आहे, आमचे नेता आहेत म्हणून बाकीचे जे पक्ष उभे राहिले आहेत आणि त्यांचं फक्त एकच कार्य आहे की भाजप युतीला जिंकून द्यायचं, त्यांची जीत सोपी करून द्यायची, म्हणून त्यांना वोट देऊ नका अशी आम्ही अपील करतोय. तसा यावेळेला वोट वायफळ जाऊ नये म्हणून आम्ही स्पष्ट भूमिका घ्यायचं ठरवलं आणि महाविकास युतीचे जे गठबंधन झालं आहे त्याला आम्ही सपोर्ट करायचं आवाहन ह्याच्यातून केलं आहे. मला तुषार गांधींना प्रश्न विचारायचा आहे, ही लोकसभेची निवडणूक आहे, ही फक्त महाराष्ट्रात आहे का? आणि तुषार गांधीच्या आजूबाजूला जे बसलेले आहेत ना चमचे, त्यांना मला विचारायचं ही निवडणूक महाराष्ट्रात आहे का? अखंड भारत देशात आहे, बरोबर ना? मग तुम्हाला संविधान वाचवायचं आहे, पुरोगामी तत्व तुम्हाला वाचवायचं आहे, फिरा ना तुम्ही भारतभर. पश्चिम बंगालमध्ये जाऊन या एकदा, त्या ठिकाणी हे वक्तव्य करा इंडियाला मतदान करा म्हणून, तुमच्यात दम असेल तर. आता कशात दम तुम्हीच ठरवा. उत्तर प्रदेशमध्ये जावा, बिहारमध्ये जावा, दक्षिण भारतातल्या सगळ्याच राज्यामध्ये जाऊन या, फिरून या एकदा. पंजाबमध्ये, या सर्वच ठिकाणी काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणचे प्रादेशिक पक्ष
उभा टाकलेले आहेत, ते उभारलेत, निवडणूक लढत आहेत. पण तुमचं मात्र या ठिकाणी पित्त खवळलेलं आहे. कशामुळं? आंबेडकर परिवार नाहिरे वर्गासाठी लढतायत आणि प्रस्थापितांना संपवण्यासाठी त्यांनी अजेंडा घेतलेला आहे. म्हणून तुम्ही षडयंत्र करताय आणि आपलं सांगताय की अमुक अमुकला मतदान म्हणजे भाजपला मतदान. हे तुम्ही सांगताय मत वाया घालवू नका म्हणून. कशाच्या आधारावर सांगताय मत वाया घालवू नका? त्या मतदानाचे EVM बॉक्स आहे त्याच्यावर नोटाचं पण बटन आहे ना. अधिकार आहे लोकांना लोकशाहीमध्ये कुणालाही मतदान करण्याचा, मताधिकार वापरण्याचा. भाजपची युती झाली आहे, तोडलेली शिवसेना आणि तोडलेली राष्ट्रवादी, म्हणजे ह्याचं खरं नाव गद्दारांची युती असं असायला पाहिजे. त्या गद्दारांची युतीला हरवायची आणि महाविकास आघाडी जे एक चांगला चॅलेंज ह्यांना हरवायची क्षमता ठेवते त्यांनाच वोट करायचा. फुटलेली शिवसेना, फोडलेली शिवसेना, फुटलेली राष्ट्रवादी, फोडलेली राष्ट्रवादी, गद्दारांची युती. काय तुमचे शब्द, काय तुमचं वक्तव्य? शिवसेनेचा कळवाळा तुम्हाला. उद्धव ठाकरे यांचे जुने व्हिडिओ पाहावेत गांधींबद्दलचे, बरोबर ना? असू द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसला फोडूनच स्थापन झालेला आहे ना. आणि गद्दारांची युतीबद्दल बोलताय. मग 1978 साली जे काही युती झाली होती, पुलोदचा प्रयोग झाला होता, त्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयोग झाला होता, ते काय साधू संतांची युती होती का? गद्दारांची नव्हती. फक्त आताच तुम्हाला गद्दारांची युती म्हणावं असं वाटतंय. यातून तुमचं इतिहास सोयीस्करपणे तुम्ही वापरताय. इतिहासाचं ज्ञान मुळात आहे का नाही हा भाग निराळा, परंतु वापरताय सोयीस्करपणे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि MIM ते दरवेळेला इलेक्शनला आपले कॅन्डिडेट्स उभे करतात आणि इतक्या वर्षाचा इलेक्शन रेकॉर्ड आहे की ते जिंकत नाहीत. पण त्यांना जे वोट पडतात त्याच्यामुळे जे पर्यायी उमेदवार आहे भाजप आणि जे संघाची जे दक्षिणपंथी विचारधाराचे प्रतिनिधी पार्टीज आहेत त्यांचं जिंकणं सोपं होऊन जातं. म्हणून हे जाणीव असायला पाहिजे आणि म्हणून हे स्पष्टपणे सांगायची गरज आहे. जर आपलं संविधान, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर जपायचं असेल, वाचवायचं असेल, ती हे शेवटची संधी आहे. म्हणून ह्याच्यात गफलत होऊ शकत नाही. महोदय तुषार गांधी, तुमचं वक्तव्य म्हणजे बालिशपणाचं असल्यासारखं आहे. काय म्हणते? इतक्या वर्षाचा तुमच्याकडे डाटा आहे, तुम्हाला माहिती आहे की वंचित बहुजन आघाडी MIM उमेदवार थांबवत आहेत, ते निवडून येत नाहीत, त्यांना मतदान म्हणजे भाजपला मतदान. कितक्या वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे? कितक्या वर्षाचा? हो, कितक्या वर्षाचा नाहीये. वंचित बहुजन आघाडीचा जन्म 2018 साली झालेला आहे आणि त्यांनी पहिली निवडणूक 2019 साली लोकसभेची लढवली आणि त्याच वर्षी विधानसभेची. आणि आता 2024ला पुन्हा एकदा दुसऱ्या वेळे लोकसभेच्या निवडणुकीला समोरे जात आहेत. कुणाला घेऊन जात आहेत? वंचित बहुजनांना, नाहिरे वर्गाला सत्तेत स्थान मिळवून देण्यासाठी ते काम करत आहेत. तेच तुम्हाला खुपतंय. तुम्हाला काय पाहिजे? या ठिकाणचा प्रस्थापित राजकारणी पाहिजे जो जगला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? या ठिकाणचं प्रस्थापित राजघराणं अबाधित राहिलं पाहिजे, बरोबर ना? आणि गांधी घराणं अबाधित राहिलं पाहिजे. हा तुमचा अजेंडा आहे. म्हणून तुम्ही काय करताय? भारतीय राज्यघटना धोक्यात आहे, बदलणार आहे, हे भीती दाखवताय तुम्ही सर्वसामान्य बहुजनांना आणि तुमचा अजेंडा चालवताय. हेच तुमचं कटकारस्थान आहे आणि ते मी उजेडात आणलेलं आहे. सोशल मीडियाचा उपयोग करून घेऊ, सभा पण करू आणि जिथे जिथे ज्या मंचावरून आम्हाला संधी भेटेल त्या मंचावरून आमचा हा निरोप सगळ्यांना, आमचा हा संदेश सगळ्यांकडे पोचवू आम्ही. तुषार गांधी आणि त्यांच्या चेल्या चमच्यांना माझं सांगणं आहे, ज्या ठिकाणी मला संधी मिळेल, ज्या स्टेजवर मला संधी मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जो बुरखा पांघरलेला आहे ना पुरोगामी तत्वाचा, तो फाडण्याचं काम मी करणार आहे,
बरोबर ना. आणि तुमचं जे बेगडी प्रेम आहे राज्यघटनेविषयी, ते सुद्धा मी तुमचं बेगडी प्रेम जगासमोर उजेडात आणण्याचं काम करणार आहे. आणि हे काम मी नित्य नियमानं चालू करणार आहे. मला कुठलाही स्टेज मिळू द्या, त्या ठिकाणी तुमचा बुरखा फाडणार आहे मी. या महाराष्ट्रातील साळी माळी तेली कुणबी, मराठा, महार, मांग, चांभार, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, वाणी, गुजराती, मारवाडी, जैन, ब्राह्मण, पंजाबी, सिख, ईसाई अशा सगळ्यांनाच माझी विनंती आहे की आपलं सदसद विवेक बुद्धी वापरून तुम्ही मतदान करा. कुणालाही करा, तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटते त्याला मतदान करा. हे तथाकथित पुरोगामी स्वतःला म्हणणारे बुरखा पांघरलेले येतील, ते सुपारीबाज आहेत, ते वकीलपत्र घेतलेले आहेत, ते तुमच्याकडे येतील, दिशाभूल करतील. यांना मतदान देऊ नका, त्यांना मतदान द्या, हे बी टीम आहे, हे सी टीम आहे, हे डी टीम आहे, बरोबर ना. परंतु मी सांगतो हे पी टीम आहे, पी टीम, पैसा टीम आहे हे. म्हणून तुम्हाला सांगतो कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, सतसत विवेक बुद्धी वापरा आणि आपलं मतदान तुम्ही कुणालाही तुम्हाला योग्य असणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. जय हिंद, जय भारत, जय संविधान. सत्यमेव जयते.